राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आरपीआय आठवले गटाच्या महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून आज माझ्या प्रचारार्थ इथे आलेले आमचे सर्वांचे मार्गदर्शक, या महाराष्ट्राचे सर्वात मोठे नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि खऱ्या अर्थाने ही निवडणूक ज्यांनी हाती आता घेतलेली आहे ते समोर उपस्थित असलेले माझे सर्व ईश्वरी रूपी आपण सर्व कार्यकर्ते. कारण आता नेते गेले, जे काही राहिले आता ते सर्व तुम्हीच राहिले आहात आणि आता ही निवडणूक खऱ्या अर्थाने तुम्ही हातात घेतलेली आहे. ज्यांना ज्यांना काही लाभ मिळाला ते सर्व पहिल्या याच्यानी सोडून गेले आणि ज्यांना काहीच नाही मिळालं ते माझ्या बरोबर राहिले. आज खऱ्या अर्थाने ह्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये येत असताना सर्वप्रथम तर सेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी आहे, त्यांना मी विनम्र अभिवादन करतो. या मागच्या 10 वर्षामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने काम करत असताना आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांच्या मार्गदर्शनाने युती सरकारच्या मार्फत एक मोठं काम आपल्या ह्या मतदारसंघामध्ये आपण उपस्थित करू शकलो, त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे. आज 10 वर्षानंतरही ही निवडणूक आपण प्रचाराच्या वेळेस फक्त आपण केलेल्या विकास कामांच्या जोरावर आपण मतांचा जोगवा मागतोय आणि विरोधकांना आता टीका करायला कुठलीच जागा नाही, तर ते म्हणतात आमदार फोन उचलत नाही. 10 वर्षानंतर माझ्यावर साहेब एकच टीका होते, आमदार फोन उचलत नाही, पण आता त्याच्यातही माझी खूप प्रमाणामध्ये सुधारणा आता मी केलेली आहे. पण 10 वर्ष प्रामाणिकपणे काम करत असताना, या जनतेची सेवा करत असताना कधीच आपल्या आमदारकीचा बडेजाव नाही केला, कधीच एखाद्या, तर आता इथं बोलायला नको, काही गोष्टी बोलल्या नाही तर त्या जास्त राहतात. पण ज्या पद्धतीने त्या मागच्या 2-3 आठवड्याचं राजकारण चालू आहे, ही 15 दिवसाची निवडणूक होऊन जाईल, पण लोकांचे मतभेद करणं, संभ्रम पसरवणं, खोटे नाटे आरोप करणं, यालाही कुठल्या तरी मर्यादा असल्या पाहिजे, एवढंच मला या राजकीय पार्श्वभूमीवर बोलावंसं वाटतं. आणि ती आपली भारतीय जनता पक्षाची संस्कृती पण नाही आणि माझी पण संस्कृती नाही. त्याच्यामुळे विरोधक काही बोलले तरी त्याच्यावर जसंच्या तसं उत्तर देण्याच्या ऐवजी मी माझ्या कामात उत्तर देईल, एवढाच मी तुम्हाला शब्द देतो. ज्या पद्धतीने या 10 वर्षामध्ये काम करत असताना आपल्या परिसरातील भौतिक सुधार असतील, रस्त्यांचं जाळं असेल, एक ना अनेक प्रकल्प इथं मार्गी लावत असताना खरा सर्वात महत्वाचा विषय, आपले हे दोन्ही तालुके अत्यंत दुष्काळाला कायम सामोरे जाणारे तालुके, दुष्काळ आपल्या 5वीला पोहोचलेला आहे आणि म्हणून कोणी काही जरी म्हटलं तरी मागच्या 10 वर्षापासून या जलसंधारणाचे आणि जलसिंचनाचे काम
सरकार दरबारी पाठपुरावा करत राहून हे मोठ्या प्रमाणामध्ये सोडवण्याचं काम आम्ही केलं. 2014 पासून सुरू झालेला नार पारचा या नदी जोड प्रकल्पाचा प्रवास गेल्या 3-4 दशकापासून आपल्या या परिसरातील अनेक नेत्यांनी या नार पारच्या विषयावर काम करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाने त्याच्यामध्ये योगदान दिलं. सुरुवातीला हा नार पार प्रकल्प हा केंद्रीय नदी जोड प्रकल्प होता. महाराष्ट्र, गुजरात आणि आपल्या केंद्राच्या या तिन्ही संस्था मिळून हा प्रकल्प होणार होता. पण मला सार्थ अभिमान आहे की त्यावेळेस मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब होते. 2019 मध्ये ज्या वेळेस महाराष्ट्र आणि गुजरातच्या वाटाघाटींमध्ये शेवटच्या टप्प्यांमध्ये ही वाटाघाटी आली आणि गुजरात राज्याने त्यांच्या हक्कापेक्षा जास्त पाण्याची मागणी केली. तत्कालीन आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी हा आपला सर्वांचा जो पाण्याचा प्रश्न आहे हा ओळखून आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी हा निर्णय घेतला. पैसा पूर्ण आपण देऊ, पैसा जास्त लागला तरी चालेल, पण भविष्यात पाणी मिळू शकत नाही, म्हणून पाणी जास्त देणार नाही. हा प्रकल्प महाराष्ट्र एकटा स्वतःच्या खर्चाने करेल. आणि म्हणून 2019 पासून हा प्रकल्प केंद्रीय नदी जोड प्रकल्पाच्या ऐवजी हे महाराष्ट्राचे प्रकल्प झाले. आणि महाराष्ट्राचे प्रकल्प झाल्यानंतर गिरणेचा प्रकल्प जो आहे नार पार गिरणा, याचं नियोजन तापी खोरं विकास महामंडळ करतंय. उर्वरित गोदावरीमध्ये जे 3 प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये आपला पार गोदावरी आहे, दमनगंगा एक दर्या आहे. हे तिन्ही प्रकल्प आपलं गोदावरी महामंडळ करतंय. आज विरोधक कुठेतरी आपल्यामध्ये संभ्रम तयार करण्याचं वातावरण करतात की देवळ्याचा प्रकल्प झाला मग चांदवडचा प्रकल्प का होत नाहीये. गिरणा खोऱ्याचा प्रकल्प झालाय, गोदावरी खोऱ्याचा प्रकल्प पण झाल्याशिवाय राहणार नाही, ही माझी तुम्हाला शिस्त आहे. कारण ज्या पद्धतीने नार पार गिरणा प्रकल्प झाला, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे तर जितके आभार मानू तितके कमी आहे. कारण 7,452 कोटी रुपयाचा हा प्रकल्प हा जर आज कोणाच्या मुळे जर मान्यता मिळाली असेल तर मी छाती ठोकपणे सांगू शकतो की आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांमुळेच मिळालेली आहे. कारण मी त्याच्या प्रत्येक पावलावर मी त्याचा साक्षीदार राहिलेलो आहे. आज नार पार गिरणेचा प्रकल्प एक पाऊल पुढे आहे. पार गोदावरीचा आपला 4.5 TMC पाणी गोदावरीमध्ये फिरवणं, तेच आपल्या पुणेगाव पासून दरसवाडी पासून तळेगावच्या पुढे जाणार आहे. तेच पाणी आपण हाय राईज कॅनलने आपण चांदवड पर्यंत आणणार आहे. आता विरोधक म्हणता हे मागे का होऊ शकलं नाही, पण मागे जोपर्यंत पाणी उपलब्ध होत नव्हतं तोपर्यंत हा प्रकल्प होऊ शकत नव्हता. एवढी साधी गोष्ट त्यांनाही माहिती आहे, पण तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ते करतायत. अवघ्या काही महिन्यामध्ये हे पार गोदावरीच्या प्रकल्पाला पण मान्यता मिळेल, कारण माझ्या नेत्यावर पूर्ण विश्वास आहे. आज नार पार गिरणा प्रकल्प जो हा गिरणा खोऱ्यामध्ये झालेला आहे, ही सर्वस्वी आमच्या नेत्याची साथ आणि आमच्या नेत्यांचा आशीर्वाद आहे की 32,000 हेक्टर जे नाशिक जिल्ह्यातलं खाली येणार आहे, जे बारमाही होणार आहे, त्याच्यापैकी तब्बल 16,000 हेक्टर म्हणजे या नार पार गिरणा प्रकल्पाचा तब्बल अर्धा भाग हा देवळा तालुक्याचा बारमाही होणार आहे. एवढं मोठं काम खऱ्या अर्थाने या नार पार गिरणा प्रकल्पाने झालेलं आहे. आणि त्याच पद्धतीने हे 4.5 TMCचं पाणी आपलं पार खोऱ्यातलं हे गोदावरीमध्ये आपण वळून आपल्या चांदवड तालुक्याच्या पुणेगावचा भाग आणि ह्या आपल्या दोडांबे कान मंडळापासून चांदवडचा भाग, जसा आपण नार पार गिरणेला हाय राईस कॅनल काढला, वाढीव 3,000 हेक्टर आपण त्याच्यामध्ये ओलिताखाली आणले, तसा आपला हा हाय राईस कॅनल पण आपल्या डोंगर पायथ्याशीच्या गावांना पिण्याचा आणि शेतीचे पाणी दिल्याशिवाय राहणार नाही, याचा माझ्या मनामध्ये ठाम विश्वास आहे. सिंचनाचे हे 2 मोठे प्रकल्प आपले आज मार्गी लागले.
क्रमांक धरणासारखा प्रकल्प आपला मार्गी लागला. आज राऊळ, डोंगरगाव, दुगाव, कोकणखेड, तारीचा प्रश्न मार्ग लागला. आज आपल्या नागिन बोगद्यापासून पिंपळगाव, वाखारी असेल, मेशी असेल, डोंगरगाव असेल, खडकतळे असेल, त्याचा प्रकल्प आज मार्गी लागला. एक ना एक नदी जोड, तिथल्याच्या पाणी वळण योजनांचे प्रकल्प आज आपल्या ह्या महायुतीच्या शासनाने आपल्या सर्वांसाठी ते आज त्यांनी उपलब्ध करून दिले. त्याच्यामुळे येणाऱ्या काही वर्षांमध्येच आपल्याला हा दुष्काळी तालुक्याचा कलंक मिटवण्याचं आपलं जे स्वप्न आपण एवढे वर्ष बघत होतो, ते स्वप्न आपलं नक्कीच पूर्ण होईल, हा माझ्या मनामध्ये विश्वास आहे. कामं करत असताना सिंचनाच्या कामांना प्राधान्य देऊन आज जवळजवळ 70-80% सिंचनाचे काम आज पूर्ण झाले. एक मोठा आपला प्रकल्प अजून तो पूर्ण झाल्यावर आपल्याला भविष्य काळामध्ये पाण्यासाठी इकडं तिकडं मारामाऱ्या कराव्या लागणार नाही. उर्वरित आपला ओझरखेडचा कालवा असेल, त्याचा स्तरीकरण असेल, इतरही आपले जे काही धरणांचे काम असतील, हे भविष्य काळामध्ये त्याचा प्राधान्य देऊन आपल्याला ते करायचे. काम करत असताना आपल्या इथले दळणवळणाचे मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न मार्गी लागलेत. आज माता भगिनींसाठी एक मोठ्या प्रमाणामध्ये ह्या शासनाची ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे साहेब, आम्ही तब्बल 1,00,000 पेक्षा जास्त महिलांना आमच्या ह्या मतदारसंघामध्ये ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देतोय. तब्बल 15 कोटी रुपये दर महिन्याला आमच्या या मतदारसंघामध्ये आपल्या युती शासनाच्या एकट्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे येत आहेत. 5 महिन्याचे 75 कोटी आले, म्हणजे आमची ही ग्रामीण अर्थकारणाची चालना 75 कोटी रुपये आमचे हे ग्रामीण अर्थकारणाचे चाक फिरले. छोट्या मोठ्या दुकानदारांना त्याच्यापासून लाभ होणार आहे, कारण हे 15 कोटी जेव्हा दर महिन्याला आमच्या बहिणींच्या खात्यात येतात, तेव्हा ते खात्यात पडून राहत नाही. त्याचा वापर कुठेतरी ते एखाद्या दुकानात करता, आपल्या आरोग्यासाठी काहीतरी घेत असतील, आपल्या मुलांसाठी घेत असतील, आपल्या परिवारासाठी खर्च करत असतील. आणि म्हणून ही योजना खऱ्या अर्थाने अत्यंत क्रांतिकारी अशी योजना आहे. भविष्य काळामध्ये आपल्या ग्रामीण अर्थकारणाला सर्वात मोठी चालना देणारी योजना आहे. आज आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांनी आपला जो 30-40 वर्षापासूनचा विजेचा जो प्रश्न होता, 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचे आपले वीज बिल थकीत जे होते, ते एका रात्रीतनं आपले माफ झाले. भविष्य काळामध्ये आपल्याला वीज बिल कधीच येणार नाही, ते आपल्या युती शासनाने आपल्याला वचन दिलेलं आहे. आणि त्याचं कारण हे आहे की आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या दूरदृष्टीमधनं, त्यांच्या विजन मधनं पुढच्या अवघ्या 2 ते 3 वर्षामध्ये आपले सगळे MSCB चे सबस्टेशन हे सोलर सबस्टेशन होणार आहे. आणि त्याच्यामुळे शासनाला वीज ही कमी दराने मिळाली की शासन आपल्या सर्व शेतकऱ्यांना वीज मोफत देऊ शकणार. आज एक ना अनेक योजना हे युती शासन आपले शेतकरी असतील, कष्टकरी असतील, आपल्या माता भगिनी असतील, आपले कामगार बांधव असतील, आपले आदिवासी बांधव असतील, आपले मागासवर्गीय बांधव असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, प्रत्येकाला काही ना काही देण्याचं या सरकारने काम केलंय. हे देणाऱ्यांचं सरकार आहे. ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे 3 वर्ष गेले, या 3 वर्षात महाविकास आघाडी एकही योजना घेऊन येऊ शकली नाही. आणि आज आपल्याला दिशाभूल करण्याचा प्रयत्न तीच महाविकास आघाडी करते आहे. पण ही जनता आता दूधखोळी राहिलेली नाहीये. कोण काम करतं आणि कोण नुसतं विकासावर बोलतं, हे या जनतेला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आज मला वाटतं खरं तर ह्या इलेक्शन मध्ये एक ना अनेक मुद्दे चर्चिले गेले. एका वेगळ्या संभ्रमावस्थेमध्ये आमच्या देवळा तालुक्यामध्ये हे इलेक्शन खऱ्या अर्थाने सुरू झालं. पण आज 2 ते 3 आठवड्यामध्ये ह्या देवळा तालुक्याच्या संभ्रमावस्थेतनं आता लोक बाहेर येऊन गेलेले आहेत. आता त्यांच्या मनामध्ये कुठला संभ्रम राहिलेला नाहीये. पण मला आज या देवळा तालुक्याच्या जनतेची माफी मागायची आहे की मी कुठेतरी तुमच्या बरोबर संपर्क करायला कमी पडलो. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने ज्या वेळेस आम्ही ही सर्व चर्चा केली, तर आमचे एक ज्येष्ठ नेते मला म्हटले
की ज्या वेळेस तुला जनतेने तिथं निवडून दिलेलं होतं, तर ह्या जनतेच्या प्रती तुझी जबाबदारी होती की त्यांच्याशी नाळ ही तू जोडून ठेवायला पाहिजे होती. पण तरीही आज तुम्ही मला पदरात घेतलेलं आहे. तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही सामान्य जनता देवळ्या तालुक्यामध्ये मोठा प्रतिसाद देते आहे. मी तुमचे जेवढे आभार मानेल तेवढे कमीच आहे. आणि एक गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो, आज माझ्या ह्या काळामध्ये जो सामान्यातला सामान्य माणूस त्याचा हात माझ्या डोक्यावर सावली घेऊन उभा आहे. मी तुमची साथ कधीच सोडणार नाही. आणि जो तुमच्या मनामध्ये संभ्रम आहे राजकारणामध्ये, याच्या पुढे गोड कधी होणार नाही. 10 वर्ष झाले साहेब, पहिल्या वेळेस माझ्या विरोधात जे उभे राहिले, दुसऱ्या दिवशीपासून मी त्यांना समोर बरोबर घेऊन काम करायला सुरुवात केली. पण आज परिस्थिती अशी झाली की मी नेत्यांच्या ऐवजी जनतेशी इमान राखला म्हणून नेते सोडून गेले, पण जनता माझ्या मागे उभी राहिली. खऱ्या अर्थाने ही निवडणूक जेवढी माझ्या परीक्षेची आहे, ही निवडणूक तुमच्या पण परीक्षेची आहे. ही निवडणूक देवळ्या तालुक्यासाठी वेगळी आहे, चांदवड तालुक्यासाठी वेगळी आहे. मला वाटतं मनोज का काहीतरी त्याच्या भाषणामध्ये म्हणत होता की चांदवड तालुक्यामध्ये, कोण मनोजच बोलत होता का काय, की 10 वर्षामध्ये अत्यंत शांतता चांदवड तालुक्यामध्ये आहे. आता देवळ्या तालुक्यामध्ये पण अत्यंत शांतताच आपल्याला करायची आहे. म्हणून जाता जाता मी आपल्याला एकच विनंती करेल, कारण आपल्याला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. कारण आपल्याला त्यांच्या विचारावरनं बोध घेऊनच आपण राजकारणामध्ये पुढे मार्गस्थ होत असतो. पण जाता जाता आपल्याला मी एकच विनंती करेल, आणि आपण कृपया ही विनंती गांभीर्याने घ्या, एवढीच माझी आपल्या सर्वांना कळकळीचं सांगणं आहे. आपण 20 तारखेला मतदानाला जाणार आहोत. आपण 20 तारखेला मतदानाला जात असताना आपल्याला पुढच्या 5 वर्षासाठी आपल्याला ही निवडणूक करायची. ही या 3 आठवड्याची निवडणूक नाहीये, ही या 15 दिवसाच्या संभ्रमाची निवडणूक नाहीये. या 15 दिवसामध्ये कोण खोटं नाटक प्रलोभन दिले, कोण रात्री तुम्हाला भेटलं, कोण सकाळी तुम्हाला भेटलं, कोणी तुम्हाला काय केलं, याची निवडणूक नाहीये. या 3 आठवड्यामध्ये काय झालं याच्यापेक्षा भविष्यातले 5 वर्ष काय होणार आहे, हे आपल्या भविष्याचे 5 वर्ष जास्त महत्वाचे आहे. आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करतो, येणाऱ्या 20 तारखेला आपण जेव्हा मतदान केंद्रामध्ये जाऊ तेव्हा सगळे संभ्रम आपल्या मनामधनं दूर करा. भविष्याचे 5 वर्ष आपल्याला कोण न्याय देऊ शकतो, हा 1 सेकंद डोळे बंद करून विचार करा. आणि एकदा की तुम्ही त्या गोष्टीवर विचार केला तर तुम्हाला कमळ शिवाय दुसरी निशाणी दिसूच शकत नाही, हा माझ्या मनामध्ये ठाम विश्वास आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो, 20 तारखेला मतदान करायला जात असताना 2 नंबरला आपलं नाव आहे, या 2 नंबरच्या कमळ निशाणी समोरचं बटन दाबा. जे आशीर्वाद आजपर्यंत तुम्ही माझ्या पाठीशी ठेवले ते आशीर्वाद एकदा पुनश्च एकदा द्या, एवढं सांगतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आपल्या सगळ्यांचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि आपल्या सगळ्या लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ माननीय श्री देवेंद्रजी भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. एकट 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 एकट. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो.
ज्यांनी अखिल हिंदुस्थानात हिंदूंच्या विटंबना झालेल्या मंदिरांची पुनर्स्थापना केली, त्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो. आज मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार, आपले लोकप्रिय आमदार, आणि जे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 23 तारखेला हॅट्रिक करणार आहेत आणि तिसऱ्यांदा निवडून येणार आहेत, ते डॉक्टर राहुल दादा आहेर, माननीय डॉक्टर भारतीताई पवार, मध्य प्रदेश चे खासदार राहुल सिंग लोधी, गुजरातचे आमदार शंकरराव वाघ, सुनील भाऊ बचाव, त्याचप्रमाणे भाऊराव तांबडे, रवींद्र पगार, भूषण कासलीवाल, शांताराम ठाकरे, बाळासाहेब माळी, विलास डोमासे, अशोक भोसले, निवृत्ती पाटील, मनोज शिंदे, रघुनाथ अहेर, निलेश ढगे, प्रतापरावजी दिघावकर, राजाभाऊ अहिरे, मोहन शर्मा, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे. ज्या वाघानं हिंदूंना हिंदू म्हणून जगायला शिकवलं, ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सातत्याने आम्हाला प्रेरणा देतात आणि म्हणूनच त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मी त्यांना नमन करतो, अभिवादन करतो. चांदवडची रेणुका माता, चंद्रेश्वर महादेव यांचे आशीर्वाद माझ्या करताही घेतो, राहुल दादा करताही घेतो आणि तुमच्या सगळ्यांकरता या ठिकाणी घेतो. खरं म्हणजे आज मला या निमित्ताने सांगायचं आहे की या मतदारसंघामध्ये मला देखील यावेळेस तिकीट वाटप करताना खूपच उलट करावं लागलं. राहुल दादांना तिकीट द्यायचं मी फायनल केलं, कारण सगळे सर्वेक्षण सांगत होते की राहुल दादाच निवडून येऊ शकतात, हेच नंबर 1 वर होते. पण हे महाराज अचानक रणांगणातल्या कृष्णासारखे झाले आणि हत्यार खाली ठेवून समोर तर माझे सगळे आप आहेत, त्यांच्याशी कसा लढू असा मत मांडत माझ्याकडे आले आणि म्हणाले, नाही तुम्ही केदारनाथला तिकीट द्या. म्हटलं राहुल भाऊ होणार नाही. म्हटलं नाही, आमचा परिवार तुटेल त्यापेक्षा याची इच्छा याला करून टाका. आणि शेवटी आपल्याला सांगतो, त्यांच्या आग्रहा खातर मी वरती बोलून हे सांगितलं की नाही केदारनाथ करा. ते म्हणाले, हो पण कसं करणार आहे, आमच्या पण सर्वे मध्ये राहुल दादाच दिसतात. म्हटलं आता बघा, एकच घर आहे, भाऊ आहे, ते आहे, ते आहे, सगळ्या 5-50 गोष्टी सांगितल्या आणि जवळपास ते फायनल केलं. पण तुम्हाला सांगतो, त्यानंतर चांदवड आणि देवळ्याच्या लोकांनी जो माझ्यावर हल्ला केला, कोणी ऐकायलाच तयार नव्हतं. मी त्यांना समजून सांगत होतो की राहुल दादा म्हणत, राहुल दादा कोण होतात, आम्ही ठरवणार, त्यांना अधिकार कोणी ठरवायचा, आमचा आमदार कोण होणार हे आम्ही ठरवणार. आणि ज्या दिवशी हा जनरेटा मी पाहिला, माझ्या मनात पक्क झालं, ही मंडळी ऐकणारी नाही, यांनी मनातनं ठरवलं आहे राहुल दादालाच निवडून द्यायचं. मग ठाम मत बनवलं आणि मी राहुल दादांना सांगितलं
कि एक बार मैंने तय कर लिया तो मैं खुद की भी नहीं सुनता. आता तुम्ही चुपचाप शांत बसा. आता चांदवड देवळा मतदारसंघातनं भाजपचा उमेदवार डॉक्टर राहुल अहेरच असेल आणि त्याची घोषणा केली. आणि मला आनंद आहे की आपण सगळ्यांनी ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतली आहे. आता कोणी चंद्रावरून जरी खाली उतरला तरी या निवडणुकीचा निकाल बदलू शकत नाही. या निवडणुकीचा निकाल पक्का आहे. राहुल दादा प्रचंड मताने निवडून येणार आहे. फक्त राहुल दादा, आता तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्ही देवळ्यामध्ये बिनपगारी फुल अधिकारी जे नेमले होते, असं करू नका. आपले चांगले कार्यकर्ते, सामान्य कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी यांनाच अधिकार द्या. मी म्हणायला जरी बिनपगारी म्हटलं तरी त्यांचा पगार काय होता मला सांगण्याची आवश्यकता नाही आहे. पण जाऊ द्या, कालपर्यंत आपल्या सोबतच होते त्यामुळे फार त्यांच्यावर बोलायचं काय. पण मी हे सांगण्याकरता आलो आहे की खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी राहुल दादांसारखा अतिशय शांत पण वेळ पडली तर तेवढाच कणखर, आपलं काम समजून घेणारा, विधानसभेमध्ये बोलत असताना ज्याच्या ठाई प्रचंड आपल्याला ज्ञान दिसतं, आपला मुद्दा मांडताना हे लक्षात येतं की या माणसाला खोलवर माहिती आहे आणि त्याची भाषणं विधानसभेमध्ये ऐकल्यानंतर मंत्री देखील त्याला नाही म्हणू शकत नाही. अशा प्रकारचा राहुल दादा हा आपला आमदार आहे. त्यांनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे. या महाराष्ट्रामध्ये नदी जोड प्रकल्प करायचा हा आपण विषय ज्यावेळेस हातामध्ये घेतला, मला आपल्याला सांगितलं पाहिजे गुजरातमध्ये आणि आपल्यामध्ये पाण्याकरता डिस्प्यूट होता. त्या काळचं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. त्यावेळेस काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी गुजरात सोबत एक करार केला आणि त्या करारामध्ये त्यांना किती पाणी आणि आपल्याला किती पाणी अशा प्रकारचा निर्णय केला. नंतर मी मुख्यमंत्री झालो. मी त्या कराराप्रमाणे पुढे जायला लागलो आणि अचानक नाशिक जिल्ह्यातनं मोठ्या प्रमाणात ओरड चालू झाली. आमचं पाणी देत आहे, आमचं पाणी देत आहे, आमचं पाणी देत आहे. मी म्हटलं चालत काय बरं. मजेची गोष्ट, ज्या काँग्रेस सरकारने करार केला त्या काँग्रेसचे लोक म्हणायला लागले आमचं पाणी देत आहे. मी म्हटलं चाललं काय आहे. मग मी त्यातलं सगळं समजून घेतलं तर माझ्या लक्षात आलं की कराराप्रमाणे त्यांना पाणी द्यावं लागेल. जर हा इंटरस्टेट प्रोजेक्ट ठेवायचा असेल आणि केंद्र सरकारचे पैसे केवळ इंटरस्टेट प्रोजेक्टला मिळतात. निर्णय केला महाराष्ट्र काही लेचपेचं राज्य नाही आहे, हे मजबूत राज्य आहे. आम्हाला कोणाचेही पैसे नको, आम्ही आमच्या पैशाने या ठिकाणी हा प्रोजेक्ट करू. आणि तो जो करार तेव्हाच्या काँग्रेस सरकारने केला होता, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं साहेब दोनच पर्याय आहे. एक, आम्ही जेवढं पाणी देतो तेवढं पाणी उकईमधनं आम्हाला परत करा, तर आम्ही तुमच्याशी करार ठेवू. नाहीतर हा करार तोडून टाका, तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करू. आणि मी तो करार तोडला आणि ठरवलं की महाराष्ट्रातच आम्ही हे काम या ठिकाणी पूर्ण करू. त्याच्यामध्ये नार पार होतं, त्याच्यामध्ये पार गोदावरी होतं. आणि मग एक आपला इंटिग्रेटेड वॉटर उपखोऱ्यांचा डेव्हलपमेंट विकास आराखडा तयार केला आणि त्या आराखड्यानुसार मी 2019 साली या सगळ्या प्रोजेक्टला मान्यता दिली. दुर्दैव आहे, ही मान्यता मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचं उद्धवजींचं सरकार आलं, शरद पवार साहेबांचं सरकार आलं, काँग्रेसचं सरकार आलं. 2.5 वर्ष या फाईलवरची धूळ देखील त्यांनी झटकली नाही, धूळ देखील झटकली नाही. पण तुमच्या आशीर्वादाने पुन्हा आपलं सरकार आलं आणि लगेच मी स्टॅट्युटरी मान्यता घेणं चालू केलं. केंद्र सरकार, जल बोर्ड, वॉटर बोर्ड सगळ्या मान्यता घेतल्या आणि या ठिकाणी नार पार गिरणा योजनेचं टेंडर त्या ठिकाणी
काढलं आणि लवकरच पुढच्या 3 महिन्यामध्ये त्याचं काम आपण करणार आहोत. आणि इथे येत असताना मला माहिती होतं की या ठिकाणी देवळावाले तर आनंदित होतील, पण चांदवडवाले विचारतील त्यांचं केलं आमचं काय. काळजी करू नका, तुम्हाला पाणी मिळणार आहे या ठिकाणी गोदावरीतनं. आणि जे पार गोदावरीचं काम आहे तेही मी अंतिम टप्प्यात आणलेलं आहे. आज तुम्हाला शब्द देऊन जातो, पुढच्या 6 महिन्यामध्ये पार गोदावरीचा देखील सगळ्या मान्यता घेऊन टेंडर काढेल आणि या भागाला पूर्णपणे पाणीदार करण्याचं काम हे आपलं महायुतीचं सरकार करेल. आणि बघा तुमचं नशीब किती चांगलं आहे, हे सगळं करून आता आपण काम सुरू केलं. आणि मागच्या नीती आयोगाच्या बैठकीमध्ये माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की नदी जोड प्रकल्प जे आहेत इंटरस्टेट मध्ये सगळ्याच राज्यात प्रॉब्लेम आहे, तुम्ही विदिन द स्टेट नदी जोड प्रकल्प सुरू करा. त्याही प्रकल्पांना केंद्र सरकार मदत करेल. म्हणजे आता आपल्याला पैशाचीही काळजी उरलेली नाही, केंद्र सरकार देखील आपल्याला पैसा देणार आहे. आणि म्हणून या भागामध्ये खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात हे प्रकल्प पूर्ण करून हा सगळा भाग पाणीदार करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करू. एकीकडे सिंचनाची कामं, जलसंधारणाची कामं ही मोठ्या प्रमाणात आपण केली. त्यावेळी अंतिम टप्प्यामध्ये हे सगळे प्रपोजल होते. मला आजही आठवतं राहुल दादांचा जीव खालीवर होत होता. कोणीतरी सांगितलं की परवाच त्या ठिकाणी आचारसंहिता लागणार. त्यांचा रात्री 2:30 वाजता मला फोन आला. मी म्हटलं काय झालं, काय ऍक्शन झालं? म्हणलं नाही साहेब कळलंय, आचारसंहिता लागणार आहे. आपला नार पारचं जे आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आहे. आचारसंहिता लागली तर काय, मी म्हटलं काळजी करू नका, अजून 1 महिना आचारसंहिता लागायला आहे. त्याच्या आधी मी काही झालं तरी याचं टेंडर तुम्हाला काढून देईल. तरी देखील शेवटच्या क्षणापर्यंत त्याचा पाठपुरावा राहुल दादा करत होते. त्यामुळे आज हे टेंडर या ठिकाणी निघालं. मला अतिशय आनंद वाटतो. अशा प्रकारचा पाठपुरावा करणारा आपला आमदार आहे. आज आपल्याला कल्पना आहे, आपल्या सरकारने शेतकऱ्यांकरता अनेक निर्णय घेतले. आमचा कांद्याचा शेतकरी अडचणीत होता, थोडा फटका देखील आम्हाला मिळाला नाही असं नाही आहे, नाराजीचा. आणि आम्हाला समजलंय की याच्या पुढे लक्षात ठेवावं लागेल. पाना थोडक्याने आमची बिचारी ताई राहून गेली ना, असं काय करताय. पण आज मला आनंद आहे की शेवटी सरकार कुठलं असतं, सरकार लोकांचं मत समजून घेणार असतं. आपल्या सरकारने मत समजून घेतलं, कांद्यावरचे निर्बंध दूर केले. आणि आता तुम्हाला सांगतो, आम्हाला ठेस लागलेली आहे. आम्ही यापुढे टाकही फुंकून पिणार. त्यामुळे जोपर्यंत मोदी सरकार आहे अशी अचानक निर्यात बंदी वगैरे यापुढे लागणार नाही. हे सरकार तुमचं सरकार आहे. बघा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापूस आणि सोयाबीनचा भाव पडला. मागच्या वर्षी खरीपामध्ये आम्ही सांगितलं होतं की आम्ही सोयाबीनला 5,000 रुपये हेक्टरी मदत करू. लोकसभेची निवडणूक आहे, आम्ही करू शकलो नाही. लोकांना वाटलं हे चुकीचं सांगतायत. पण लोकसभेची निवडणूक संपल्याबरोबर सोयाबीनच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसा जमा करणं आम्ही सुरू केलं. 4,000 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात दिले. यावर्षी सोयाबीन खरेदी करत असताना पावसाळा उशिरापर्यंत गेल्यामुळे सोयाबीनचं मॉइश्चर 18% पर्यंत गेलं. 12% वर खरेदी होत नाही. 400 केंद्र उघडले, 2 लाख शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलं. पण शेतकरी माल आणायचा तर मॉइश्चर 18%, 17%. मग आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं मॉइश्चर मीटर पाठवतो, 8-10 दिवस थांबा, उघाडीमध्ये मॉइश्चर कमी होत जाईल.
लक्षात आलं की मॉइश्चर हे आता 15% आलेलं आहे. आम्ही केंद्र सरकारला विनंती केली, कारण आम्हाला याची माहिती होती. आम्ही आचारसंहितेपूर्वी केंद्राला पत्र पाठवलं होतं की तुम्ही यावेळेस सोयाबीनच्या खरेदीमध्ये मॉइश्चर कंटेंट 18% ठेवा, कारण आमच्याकडे पाऊस खूप उशिरापर्यंत पडलेला आहे, आता खरेदी होणार नाही. मला अतिशय आनंद वाटला. आम्ही सांगितलं जर काही फरक आला तर पैसे आम्ही देऊ. मला अतिशय आनंद आहे. कालच केंद्र सरकारचा आदेश आला आणि 12% ऐवजी त्यांनी 15% मॉइश्चर अलाव केलं. त्यामुळे आता सगळ्या सोयाबीनची खरेदी हे राज्य सरकार हमी भावानं त्या ठिकाणी करेल. 400 केंद्र काढले आहेत आणि मोदीजींनी घोषणा केली आहे 6,000 रुपयाचा भाव देण्याची. आणि आम्ही आता योजना आणलेली आहे. काय योजना आणली आहे? भावांतर योजना. यानंतर जितके वेळा हमी भावापेक्षा बाजार भाव कमी होईल तितके वेळा यातला जो फरक असेल तो फरक राज्य सरकार थेट तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी देईल. एकाही सोयाबीन उत्पादकाचं नुकसान आता यापुढे आम्ही होऊ देणार नाही. पण काल परवा लबाडाचं आवतन चालू झालं. काही लोकांना मेसेज लागले काँग्रेसचं सरकार आलं की 7,000 रुपये भाव देणार. मी म्हटलं चांगली गोष्ट आहे. काल फोन लावला कर्नाटकमध्ये, अरे म्हटलं काँग्रेसचं सरकार आहे, सोयाबीनचा भाव सांगा. माझ्याकडे कागद आहे, लिस्ट पाठवली त्यांनी. सगळ्या वेगवेगळ्या बाजारात 100 रुपये कमी, 100 रुपये जास्ती. ऍव्हरेज भाव किती आहे माहिती आहे? 350 रुपये. कर्नाटकामध्ये 350 भाव देतात आणि चोंबडे येथे येऊन सांगतात 7,000 रुपये भाव देऊ. म्हणून म्हटलं लबाडाचा अवतार जेवल्याशिवाय खरं नाही. पण आम्ही तुम्हाला सांगतो, जे करतो तेच बोलतो, जे बोलतो तेच करतो. 6,000 रुपयाचा भाव देणार म्हणजे देणारच, हे तुम्हाला या निमित्ताने मी सांगण्याकरता आलोय. आज तुम्ही बघा, आमच्या शेतकऱ्याला 1 रुपयाचा पीक विमा दिला. 8,000 कोटी रुपयाचा पीक विमा यावर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला. वेगवेगळ्या प्रकारचे मदत आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिली. आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काही असेल तर आपण शेतकऱ्यांना वीज बिलाची माफी दिली. आपण सांगितलं तुम्हाला वीज बिल येईल, पण तुमच्या वीज बिलात तुम्हाला जे पैसे भरायचे ते राज्य सरकार भरून टाकेल. तुम्हाला 000चं वीज बिल येईल. पुढचे 5 वर्ष तुम्हाला विजेचं बिल येणार नाही. राहुल आहे म्हणाले जन्मभर येणार नाही. अरे 5 वर्षानंतरची गॅरंटी मी कशी देऊ? यांनी पुन्हा 5 वर्षाने निवडून दिलं तर पुन्हा, पण 5 वर्षाची आज गॅरंटी आहे. पुढचे 5 वर्ष तुम्हाला विजेचं बिल शेती पंपाचं येणार नाही. आणि माझा शेतकरी सारखा सातत्याने आम्हाला सांगतो दिवसा 12 तास वीज द्या, 365 दिवस दिवसा वीज द्या, लोड शेडिंग रहित आम्हाला वीज द्या. आज आपण कधी दिवसा देतो, कधी रात्री देतो, मध्ये 8 तास देतो. अशा अनेक अडचणी आहेत. आणि म्हणून या देशातली पहिली शेती वीज वितरण कंपनी सेपरेट ही मी ऊर्जा मंत्री म्हणून महाराष्ट्रात तयार केली. आणि या कंपनीच्या अंतर्गत 14,000 मेगावॅटचे विजेचे सौरचे प्रकल्प सुरू केले. 2,000 मेगावॅटचे पूर्ण झाले. 18 महिन्यामध्ये 14,000 मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण केल्यानंतर 365 दिवस आमच्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास अखंडित वीज मिळेल. आणि कोणाला रात्री पाहिजे असेल तर 24 तासाची वीज देखील या ठिकाणी मिळेल. ही व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये आपण केली. आज आपल्याला 8 रुपयाला जी वीज पडते आणि 15,000 कोटी रुपयाची सबसिडी द्यावी लागते. या सौर ऊर्जेमुळे केवळ 3 रुपयाची ती वीज आपल्याला पडते आहे. त्यामुळे 5 रुपये आपले युनिटच्या मागे वाचतायत. तेच पैसे आम्ही आता तुमचं वीज बिल माफ करण्याकरता त्या ठिकाणी वापरणार आहोत. म्हणजे अशा प्रकारचं अर्थकारण उभं केलं आहे की शेतकऱ्यांना मोफत वीज तर देऊ, पण आमच्या खिशात म्हणजे सरकारच्या तिजोरीतही 2-3 वर्षानंतर पैसे मागावे लागणार
नाही. ऑटो पायलट मोडवर तुम्हाला त्या ठिकाणी 0 वीज बिल येईल, अशा प्रकारची व्यवस्था आपण तयार केली. आणि आता तर आपण अजून एक निर्णय घेतलेला आहे. पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं, आमचे राहुल दादा या ठिकाणी हॅट्रिक करून परत आले की आम्ही ठरवलंय शेतकऱ्यांना कर्ज माफी आम्ही देणार आहोत. शेतकऱ्यांच्या सातबारावर कर्जाचा उतारा राहणार नाही, अशा प्रकारचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलाय. हे सरकार सामान्यांकरता काम करणारं सरकार आहे. बंधू भगिनींनो, दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी आमचा मराठा समाज धनगर समाज प्रत्येक समाजाकरता वेगवेगळ्या योजना तयार करून त्या समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम आपल्या सरकारने केलं. आणि आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आपल्याला एक संकल्प दिला. आणि तो काय संकल्प होता की आपल्याला जर विकसित भारत करायचा असेल तर या भारताची 50% लोकसंख्या म्हणजे आपल्या माता भगिनी या जोपर्यंत सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू होत नाही तोपर्यंत या देशाला विकसित करता येणार नाही. आणि म्हणून प्रधानमंत्र्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासून लखपती दिदी पर्यंतचे कार्यक्रम आखले. मागच्या काळामध्ये नाशिकमध्येच लखपती दिदीचा जळगावला झाला होता. लखपती दिदीचा कार्यक्रम, लखपती दिदी म्हणजे मोदीजींच्या योजनेतनं व्यवसाय सुरू करून ज्या महिला वर्षाला 1 लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमवतात त्या लखपती दिदी आहेत. महाराष्ट्रामध्ये 11 लाख लखपती दिदी तयार झाल्या. आता 25 लाख करणार आहोत आणि 2028 पर्यंत 50 लाख लखपती दिदी आम्हाला करायच्या आहेत. डॉक्टर राहुल अहेर, तुम्हाला माझं आव्हान आहे, आम्हाला 50 लाख करायच्या आहेत. तुमच्या मतदारसंघात किमान माझ्या 25,000 लाडक्या बहिणींना लखपती दिदी तुम्ही करा. तुम्हाला जी मदत लागेल हा देवा भाऊ तुम्हाला मदत करेल, पण माझ्या लाडक्या बहिणी या लखपती दिदी झाल्या पाहिजे. आपण लेक लाडकी सारखी योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत आपण घरामध्ये मुलगी जन्माला आली, ती जन्माला आल्याबरोबर 5,000 रुपये, ती 4थ्या वर्गात गेली की 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये असे 1 लाख रुपये त्या घराला देतो. घरामध्ये लक्ष्मी आली आहे याचं प्रत्यंतर यावं आणि मुलीच्या जन्माचं स्वागत व्हावं, अशा प्रकारची योजना आपण सुरू केली आहे. दुसरी योजना आपण सुरू केली. अलीकडच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे उच्च शिक्षणामध्ये फी खूप मोठी द्यावी लागते. खासगी कॉलेजमध्ये 2 लाख 4 लाख 5 लाखाची फी आहे. जो गरीब आहे, जो मध्यमवर्गीय आहे, त्याच्या घरी एक मुलगा असेल एक मुलगी असेल, एकाला शिकवायची ऐपत असते. मग साहजिक मुलीला बोलावून सांगितलं जातं, बेटा डॉक्टर इंजिनियर करायचं आहे तर तुझ्या भावाला आम्ही शिकवतो, तू BA BCom करून टाक, तुझं तर आम्हाला लग्नच करायचं आहे. अतिशय हुशार असलेली ही मुलगी पैशाअभावी शिकू शकत नाही. पण आता आम्ही मुलीच्या आई बापाला सांगितलं, पैशाअभावी तुम्ही तुमच्या मुलीला शिकवू शकत नसाल, काळजी करू नका, मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसलेले आहेत, ते मामा मुलीचं शिक्षण करतील. आता 2 लाख 4 लाख 5 लाख 6 लाख जी काही फी असेल, जी काही फी, ती सगळी फी ही राज्य सरकार भरणार. माझी प्रत्येक मुलगी शिकणार आणि विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र तयार करणार हे काम आपल्या सरकारने केलं आहे. आपल्या महिलांकरता आपण त्या ठिकाणी एसटी मध्ये कन्सेशन योजना सुरू केली. एसटी मध्ये 50% सूट आपण महिलांना दिली. 1.5 वर्षापासून योजना चालली आहे. योजना जेव्हा सुरू केली, एसटी महामंडळाचे लोक धावत आले, म्हणाले साहेब योजना करू नका. म्हटलं काय झालं? आधीच एसटी तोट्यात आहे, खड्ड्यात जाईल. अरे चिंता करू नका, गरज पडली तर आम्ही पैसे देऊ, पण ही योजना आपल्याला चालवायची आहे. 1.5 महिन्यापूर्वी पुन्हा आले, म्हटलं आता काय
साहेब एक सांगायला आलो. म्हटलं काय? म्हटलं काही झालं तर ही योजना बंद करू नका. म्हटलं अजब लोक काय, आधी आता सुरू करू नका, आता बंद करू नका. म्हणाले काय सांगायचं, योजना सुरू झाल्यापासून इतक्या महिला प्रवास करायला लागल्या की तोट्यात असलेली आमची एसटी फायद्यामध्ये आली. त्यामुळे आता ही योजना बंद करू नका. मी जी थोडी माहिती काढली, माझ्या लक्षात आलं अलीकडच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगता तालुक्याला जायचं, जिल्ह्याला जायचं, तुम्ही घरी बसा, मी जाऊन येते. तुम्ही गेला तिकिटाचे पैसे दुप्पट, तिथे गेल्यावर पान तंबाखू खर्रा ठर्रा काय काय कराल आणि पैसे बरबाद करून याल. मी अर्ध्या पैशामध्ये घरचे पैसे त्या ठिकाणी वाचवते. माझ्या लाडक्या बहिणीच आता बसनी निघालेल्या आहे. पण बंधू भगिनींनो, या सगळ्याच्या सोबत एक अजून महत्वाची योजना आपण आणली. ती योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपये महिना आम्ही देतोय. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे, जेव्हा ही योजना सुरू केली हे काँग्रेसचे, शरद पवार गटाचे, उबाठाचे लोक आमदार आम्हाला वेड्यात काढायचे, आमची मजाक करायचे. इथं होतच नाही, इथं जमणारच नाही, तुम्ही मूर्ख बनवताय, जुमला. त्यांच्या नाकावर टिचून 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे टाकून दिले. त्यांची थोबाड एवढी 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 झाली. पण बहिणींनो, या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे, जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत ना, तुमचे काही सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरताय. उबाठावाले, शरद पवार गटाचे, तुतारीवाले, हे काँग्रेसचे तुमचे काही या ठिकाणी भाऊ आहे. हे का बरं सावत्र भाऊ आहे माहितीये? तुम्हाला मिळालेली योजना पाहवली नाही म्हणून हे कोर्टामध्ये गेले, कोर्टात गेले आणि त्या ठिकाणी हायकोर्टमध्ये पिटिशन टाकली. कोणी टाकली माहितीये? काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल बडपल्लीवार हे महाविकास आघाडीच्या वतीनं हायकोर्टमध्ये गेले आणि हायकोर्टात सांगितलं की लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, पिंक रिक्षा योजना, कन्सेशनची योजना, या सगळ्या योजना बंद करून टाका. त्यांनी सांगितलं या योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे, त्यामुळे या योजना बंद करा. पण काळजी करू नका, तुमचे सख्खे भाऊ त्या ठिकाणी होते. आम्ही कोर्टात बोललो आणि कोर्टाने सांगितलं लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती बंद होणार नाही. आणि मला सांगताना आनंद वाटतो, आता पुन्हा सरकार आल्यावर 1500 रुपये नाही, आता सरकार आल्यावर 2100 रुपये लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आपण देणार आहोत. संजय गांधी निराधारमध्ये 1500 रुपये नाही, 2100 रुपये आपण दिले आहेत. समाजातला जो शेवटचा व्यक्ती आहे त्याच्याकरता आपण काम करतोय. आज तुम्ही बघा, आमच्या अंगणवाडी सेविका असतील, आमच्या आशा सेविका असतील, आमचे ग्राम रोजगार सेवक असतील, आमचे कोतवाल असतील, आमचे पोलीस पाटील असतील, सगळ्यांच्या मानधनात भरघोस वाढ करण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्यात आलो आहे. मी 2019 आलो होतो, तुम्हाला एक शब्द दिला होता. दुर्दैवाने माझ्याशी बेईमानी झाली, माझं सरकारच आलं नाही. मग जेव्हा आलं तेव्हा असं आलं की आम्हाला एक्सपान्शन करायला स्कोपच नव्हता. आम्ही 25 पदं रिकामी ठेवली. पण आज मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगून जातो, तुम्ही मला आमदार द्या राहुल अहिरांच्या रूपाने. पहिल्याच एक्सपान्शन मध्ये कॅबिनेट मंत्री परत पाठवतो. ते माझी एक अट आहे, एक अट आहे, लक्षात ठेवा. एक अट माझी आहे, एक अट अशी आहे, 20,000च्या आत लीड असेल तर राज्यमंत्री, मग कॅबिनेट नाही. 20,000च्या वर लीड असेल तर कॅबिनेट मंत्री मंजूर. त्यामुळे
या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणण्याकरता कमळाची बटन दाबा, मला आमदार द्या, मी तुम्हाला मंत्री देतो, एवढं बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.